अधुरे प्रेम. माया आणि प्रवीण लहानपणापासून एकाच वर्गात होते. सुरुवातीला ते दोघे चांगले मित्र आणि मैत्रीण होते. नंतर त्यांचे नाते मैत्रीच्या पलीकडे जाते. एकत्र वर्गात आणि कॉलेजमध्ये पण सोबत असल्याने त्यांच्यात प्रेम होते. आता ते नोकरीला लागतात. सुरुवातीला ते दोघे वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत होते. असेच दिवस पुढे जात असतात. आता त्यांच्या नोकरीला 1 वर्ष होतं. नंतर ते दोघे ती नोकरी सोडतात आणि एकाच ठिकाणी इंटरव्ह्यू देतात. दोघेही एकाच ठिकाणी सिलेक्ट होतात. त्यामुळे दोघे खूप खुश असतात. आता ते दोघे त्यांच्या स्कूटीने येऊ लागतात. कारण दोघेही एकाच गावातील असल्याने त्यांना यायला बरे ठरत. प्रवीणच्या घरी सर्व माहीत असते. मायाच्या घरी हे काही माहीत नसते. तिचे बाबा दररोज तिला स्टेशनवर सोडायला येत. बाबा निघून गेल्यावर माया प्रवीणच्या स्कूटीवर बसून येत. दोघे एकाच ठिकाणी असल्याने एकत्र डबा खाणे आणि एकमेकांसोबत वावरणे त्यांचे चालू असे. प्रवीणचा वाढदिवस असतो तेव्हा माया सुट्टी घेऊन त्याचा वाढदिवस मोठ्या थाटात करते. आता त्यांना एकत्र काम करून जवळजवळ 1 वर्ष होतो. नेहमीप्रमाणे सकाळी ते दोघे स्कूटीवरून येत असतात. तेव्हा अचानक बसच्या बाजूने जात असताना बसच्या वरती असणारी वस्तू तिच्या डोक्यात पडते. प्रवीणने हेल्मेट घातले असते, पण मायेच्या डोक्यात हेल्मेट नसल्याने तिच्या डोक्याला खूप मोठा मार लागतो. दोघे खाली पडतात. ती बेशुद्ध होते. प्रवीण खूप घाबरून रडू लागतो. त्याला काय करायचे हे कळतच नाही. गर्दी जमा होते. तिथे पाठीमागून त्यांच्या ऑफिसचा मुलगा पण येत असतो. तो त्यांना बघतो. तो त्या दोघांना घेऊन हॉस्पिटलला जातो. तिथे मायावर उपचार सुरू होतात. पण काहीच उपयोग होत नाही. वेळ निघून गेलेली असते. ती त्याला एकट्याला सोडून निघून गेली असते. त्यांची स्वप्ने आणि त्यांचे प्रेम अधुरे राहिले होते. तो एकटा अभागी असल्यासारखा बघत असतो. तिचे लग्न करण्याचे स्वप्न तसेच राहिले असते. तो वेड्यासारखा तिची वाट बघत असतो. ती त्याला एकट्याला सोडून निघून गेली असते. तात्पर्य, काही प्रेम अधुरे राहतात. थँक यू.